नमस्कार। एक एटीएम चोरीची घटना समोर आलेली आहे। नागपूरवरनं काही अंतरावर डोंगरगाव ह्या परिसरामध्ये एक सैलानी ताज नावाची एक कॉम्प्लेक्स आहे। त्या कॉम्प्लेक्स मधील एक बँक ऑफ इंडियाचा जो एटीएम आहे त्या एटीएम मध्ये 13 लाखापेक्षा जास्तचे चोरीचं एक प्रकरण समोर आलं आहे। कारण की याच्यामध्ये एक बघण्यात आलं आहे की काल सकाळीच ज्यावेळेस हे कॅश पाहणी झाली होती त्याच प्रकारे सायंकाळी रात्री 8:30च्या जवळपास याच्यात कॅश लोडिंग करण्यात आले होते। अशात तुम्ही बघू शकता की हेच तो एटीएम आहे ज्याच्यामध्ये आज फोडण्यात आला आहे। त्याच प्रकारे तुम्ही बघू शकता बँक ऑफ इंडियाचा जो एटीएम आहे याच्यामध्ये आज जे सकाळी चोरी 4-4:30च्या जवळपास ही चोरी झालेली आहे। हेच ते दोन एटीएम आहेत ज्यांना गॅस कटरच्या साहाय्याने कापण्यात आलेला आहे आणि याच्यातनं तब्बल 13 लाखाच्या वरची रक्कम घेऊन गेलेले आहेत चोर। परंतु त्यांनी कशा प्रकारे ह्या जागेवरती गॅस कटर आणलेले आहेत आणि कशा प्रकारे याची चोरी झालेली आहे अशा बघण्याचं योग्य हे राहील की चोर कोण होते आणि कशा प्रकारे त्यांनी चोरी केलेली होती। कारण की एक बघता कारण की याच परिसरामध्ये डोंगरगाव परिसरात याच्या अगोदर हे अशाच चोरीचे प्रकरण समोर आले होते आणि ते एटीएम चोरीचे। अशात आता काय प्रकरण आहे समोर आणि चोरांसोबत काय साठगाठ होती का कोणाची? कारण की एक बघण्यात आलं की 4:30च्या सुमारास सकाळी चोरी होते आणि त्याच अगोदरच्या रात्री 8:30च्या जवळपास हे कॅश टाकण्यात येते। अशात आता त्याच्यामध्ये बँक कर्मचारी किंवा आणखी कोणी सामील आहेत का अशात आता पोलीस कुठपर्यंत हा तपास करतील आणि किती वेळात आरोपी अरेस्ट होईल हे बघणं योग्य राहील। अशात आता पीआई साहेबांनी काय माहिती दिली ते जाणून घेऊया। सर, जिस प्रकार जानकारी सामने आई है कि 2 एटीएम को चोरों ने निशाना बनाया, सर ये कब की घटना और कितने चोर इसमें शामिल थे? ये गिरोह कितने लोगों का था? आज सकाळी 4:30च्या सुमारास घरमालक यांना एटीएममधून धूर येत आहे असं दिसलं। त्यावरून घरमालक खाली आले। त्यांनी ते धूर विझवण्याचा प्रयत्न केला। त्यांना एटीएम मशीन 2 एटीएम मशीन होते एकाच रूममध्ये, तर ते दोन्ही जळताना दिसले। त्यांनी ते विझवले आणि त्याच्याला असं लक्षात आलं की चोरांनी येऊन एटीएमला कट करून गॅस वेल्डिंगने कट करून त्यातून रक्कम चोरून नेलेली आहे। अंदाजे रक्कम सांगता येत नाही, अजून रक्कम निष्पन्न व्हायची आहे। प्राथमिक माहिती एवढीच आहे। म्हणजे सूत्राकडून अशी माहिती आली की काल रात्री 8 वाजता एटीएम मध्ये कॅश लोड करण्यात आली। अजून पहाटे याला टार्गेट केलं। एटीएम मध्ये बरीचशी काही म्हणजे मोठ्या प्रमाणात रक्कम होऊ शकते असं काही लोकांनी सांगितलं आहे। होऊ शकते, बरीचशी आम्ही माहिती घेतोय, रक्कम असू शकते, मोठी रक्कम असू शकते।